नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, आज आपण जी डिझाईन बनवणार आहोत त्या डिझाईनसाठी आपल्याला 1.5 इंच उंची ही एक्स्ट्रा घ्यायची आहे. आपण ही वेगळी डिझाईन बनवणार आहोत, त्यासाठीच आपण नेहमी म्हणजे 1 इंच उंची ही जास्त घेतो. इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे, म्हणजेच अर्धा इंच उंची आपल्याला इथे जास्त घ्यायची आहे. ठीक आहे. हा ब्लाऊज जो आहे 36 फिटिंगचा ब्लाऊज आहे आणि आर्महोल आपण घेतलाय 6 इंच, शोल्डर 5.5 आणि नेक विड्थ गळ्याची रुंदी जी आहे ती आपण 2.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे 2.5 इंच आणि गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच इथे घेतलेली आहे. कमर 30 इंच आहे ब्लाऊजची. ठीक आहे. चला मग आता खालून बघा, खालून आपल्याला 3 इंच घ्यायचे. गळ्याला कशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे ती नीट लक्षपूर्वक पहा. इथे बघा, खालून 3 इंच आणि त्याचा एक बॉक्स बनवून घ्यायचं फक्त 3 इंचावरनं आणि त्यानंतर अजून वरी एक म्हणजे अजून 3 इंच घ्यायचं आणि त्याचं सुद्धा एक बॉक्स असा रेडी करायचा आणि त्यातून फक्त एक क्रॉस लाईन आपल्याला बरोबर कॉर्नर टू कॉर्नर हे टाकून घ्यायचे आहे बंद बाजूने. ठीक आहे. आणि वरच्या बाजूला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला गळा तयार झाला आहे. त्या अगोदर आपल्याला खाली बघा, जे पूर्ण आपण अगोदर कटिंग करून घेऊया साईडनी. खालून आपल्याला कशी मापे टाकायची आणि कशी कटिंग करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, कमरेच्या बाजूला सुद्धा आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती सर्व ड्रॉ करून घ्यायची. सरळ लाईन काढून घ्यायची फक्त आपल्याला आणि ती आपण अगोदर आता कट करून घेणार आहोत. कट करायची आणि त्यानंतर आपल्याला ती जॉईन करायची आहे. ही डिझाईन जी आहे ती आपण बिन कॅनव्हास पेपर म्हणजे पेस्टिंग पेपर, बुकरम असं काही म्हणत असताल तर ते वापरणार नाही. प्लेन आपण जी आहे ती कटिंग आणि स्टिचिंग ही आपली प्लेन असणार आहे. तर खूप एकदम कमी वेळामध्ये ही तयार होते आणि त्यानंतर खूप फिनिशिंग सहित आपण ही डिझाईन कशी तयार करायची ते मी तुम्हाला इथे एकदम महत्त्वपूर्ण टिप्स सहित सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवायची आहे. हे बघा, पूर्ण ब्लाऊज हा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करून घेतलेला आहे. त्यानंतर जी कमरेची पट्टी आहे ती आपल्याला ब्लाऊजच्या तिथूनच कट करायची असते, परंतु इथे माझ्याकडून चुकून खालून कट झालं आणि त्यामुळे मी आता इथे दुसरी पट्टी लावणार आहे, जी आपण 3 इंचाची घेतली होती ती. तुम्ही डायरेक्ट खालून अगोदर पट्टी कट करून घ्या आणि त्यानंतर वरचा ब्लाऊज कट करून घ्या. माझ्याकडे एक्स्ट्राचा कपडा होता त्यामुळे ते ॲडजस्ट झालं, नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. चला मग, हे जो सरळ बाजू आहे ती वरच्या बाजूने आणि त्यावरती असतं, म्हणजे अलटी ज्या प्रकारे करायचं असतं तसंच आपण हा गळासुद्धा तयार करणार आहोत. बघा, आता मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण जो एक भागच आपण शिवतोय तर त्या पूर्ण डिझाईन जी आहे तिथून पूर्ण कटिंग आपण शिवून टीप मारून घेतली आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घेतले. जो कॉर्नर आहे तो सुद्धा व्यवस्थित आपला बाहेर आला पाहिजे. त्यासाठी बघा, व्यवस्थित एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा पेन्सिलच्या मदतीने आपण तो व्यवस्थित आपलं जे टोक आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. बघा, आता वरून एक दाब टीप देऊन घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, इथे पूर्ण गळ्यावर आपण दाबटीप देऊन घेतली आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. टीप मारून घेतली. एक्स्ट्राचा जो बाहेरचा ब्लाऊज आणि अस्तर आहे त्याला टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघा, आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग असे खूप एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे डिझाईन आपल्या चॅनलवरती मी टाकत असते
आणि अजूनही टाकत आहे. तर त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर. आणि जे कोणी नवीन शिकणारे असतील की त्यांनी क्लास वगैरे केलाय पण त्यांना शिवायला जमत नाही अशांना सुद्धा आपलं चॅनल हे शेअर करा. आणि त्यानंतर बघा त्यांनाही त्याचा उपयोग होईल एकदम सोप्या पद्धतीने. जे नवीन शिकणारे आहेत खास करून त्यांच्यासाठी आपल्या चॅनलचा खूप असा उपयोग होईल. तर त्यांना सुद्धा आपलं चॅनल हे शेअर करायचं आहे तुम्ही, त्यांना नक्की त्याची गरज आहे. ठीक आहे, चला दुसरी बाजूसुद्धा आपली इथे सेम त्याच बाजूसारखी आपण तयार करून घेतली आहे. दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर बघा आता आपण साईडनी सुद्धा याला फिनिशिंग देऊन घेणार आहोत. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे मी आता कट करून घेणार आहे. आता बघा दोन्हीही पार्ट आपले व्यवस्थित असे तयार झाले. आता आपल्याला खाली जी कमरेच्या बाजूला पट्टी लावायची होती ती आपण इथे तयार करून घेऊया. हो बघा जे आपण इथे टक्स नाही देणार तर टक्ससाठी सुद्धा आपण 1 इंच घेतलं होतं कमरेच्या बाजूने. तर त्यासाठी मी ते कट करून घेतलेला आहे म्हणजे. आणि त्यानंतर बघा ही लेस घेतली आहे. आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे त्या ब्लाऊजच्या कपड्याची जी सरळ बाजू आहे त्या सरळ बाजूवरती ही लेस जी आहे ती उलटी करून ठेवायची आहे. इथे नीट लक्षपूर्वक पहा. आणि अशा प्रकारे आपल्याला ही लेस लावल्यानंतर त्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. आणि जी टीप अगोदर मारली होती त्यावरच आपण ही टीप देऊन घ्यायची. मी काय केलं बघा, खालच्या बाजूने अस्तर ठेवलेला आहे आणि त्यावरती हा जो आपण जो लेस लावलेला कपडा होता तो ठेवला. तर तशा प्रकारे जर तुम्ही केलं तर ही छोटेसे कॉर्नर जे समोसा लेस आहे ती इथे मी वापरली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस वापरू शकता. थोडेसे मोठे जरी असतील तरी चालणार आहे. इथे माझ्याकडे ही छोटीच होती तीच मी आता वापरली. बघा त्यावर म्हणजेच ब्लाऊजच्या कपड्यावर मी दाबटीप दिलेली आहे, अस्तरच्या नाही. ती दिल्यानंतर व्यवस्थित असं फोल्ड झालेलं आहे ते. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या बाजूला जी कमरपट्टी आपण लावतो ती सुद्धा आपल्याला इथेच लावून घ्यायची आहे. बघा आता मी ती लावून घेतली आणि दाबटीपसुद्धा त्यावर देऊन घेतली. आतल्या बाजूने आपल्याला आता ते डबल फोल्ड करायचं आहे. आणि थोडीशी मोठी शिलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची, कारण आपल्याला इथे हात शिलाई वगैरे करावी लागते तेव्हा ती काढायला सोपी जाते. चला पूर्ण आपल्या कमरेची जी बाजू आहे ती आता तयार झालेली आहे. जर तुम्हाला टक्स द्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. ब्लाऊज रेडी झाल्यानंतर आपल्याला ते टक्स द्यावे लागणार आहेत. हे जोडून घ्यायचं आणि टक्स द्यायचे, त्यानंतर कमरेची पट्टी जोडायची. असं केलं तर तुम्हाला चालणार आहे. आता बघा इथे व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जे पिन वगैरे लावून घ्यायच्या म्हणजे शिवायला सोपं जाईल. हे बघा अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा टीप देऊन घ्यायची आहे. खाली बरोबर 1/2 इंचाचं मार्जिन ठेवले आणि त्यानंतर इथे थोडी डबल टीप देऊन घ्यायची जिथे आपले कॉर्नर आहेत तिथे, कारण ते निघायला नको त्यासाठी. तर बघा पुढे सुद्धा आपण तसंच करायचं आहे. पुढच्या बाजूला दोन्ही व्यवस्थित एकसारखे आले आहेत की याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची, कमी जास्त व्हायला नको. तर बघा जे ब्लाऊजचं आपण जोडलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. इथे आपण व्यवस्थित कोणताही कॅनव्हास पेपर वगैरे न वापरता तुम्ही पाहू शकता किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता बघा हे जे गोल्डन बटन आहे ते मी आता ह्याच्यात टक करून घेणार आहे. ते व्यवस्थित असं जे मध्ये थोडासा गॅप येतोय तर त्या गॅपमध्ये पण बरोबर ते लावून घ्यायचं आहे. आता बघा खालच्या बाजूने मी अगोदर लावून घेते ते, कारण ते व्यवस्थित बसलंय की नाही हे आपल्याला खालच्या बाजूने समजतं. त्यामुळे आपण खालच्याच बाजूने हे चांगलं 3 ते 4 वेळा फिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं ते आपण बटन तिथे लावून घ्यायचं, म्हणजे ते जेणेकरून आपण ब्लाऊज घातल्यानंतर निघायला नको.
ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. या डिझाईनमध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून विचारा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.